तासगाव नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी अखेर मुहूर्त सापडला। नगराध्यक्ष पदासाठी भरला 2 महिन्यांनी अर्ज। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली होती। मात्र उमेदवारांना एकमेकांचा अंदाज घेण्यासाठी तब्बल 6 दिवस लागले। गेल्या 5 दिवसांपासून एकही अर्ज दाखल झाला नव्हता, परंतु अखेर शुभ मुहूर्त सापडला आणि नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 9 अर्ज दाखल झाले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षांच्या 2 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले, ज्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे। यामध्ये छाया तानाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रंजना अंकुश लांडे चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केले गेले। तर नगरसेवक पदासाठी आज 9 अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप या 2 पक्षांमध्ये अर्ज भरण्यासाठी चुरस दिसून आली। नगरसेवक पदासाठी दाखल झालेले अर्ज पुढील: आता अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत, त्यामुळे नगरपालिकेत अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे। अर्ज भरण्यासाठी आता रविवार आणि परवा सोमवार असे 2 दिवसच शिल्लक आहेत, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात उर्वरित इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी पाहायला मिळणार आहे। तासगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन दिनांक 17/11/2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत। उद्या रविवार जरी सुट्टीचा दिवस असला तरी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उद्या सुद्धा सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत। आतापर्यंत तासगाव नगर परिषदसाठी सदस्य पदासाठी 9 तर अध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन आहे की त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र हे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उद्या तसेच परवा दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करावे। पुढील 2 दिवसात अनेक प्रमुख पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करतील। निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल। या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वेळोवेळी येणाऱ्या तासगाव नगरपालिका अपडेट्ससाठी वज्रधारी न्यूजला सबस्क्राईब करा किंवा 8888410570 हा वज्रधारी न्यूजचा तासगावचा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी येणारी अपडेट तुम्हाला लगेच मिळतील।